नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक शिंदे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। आज आपण इयत्ता 12वीतील भूगोल विषयाचा प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आपण अभ्यासाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण आकृती क्रमांक 3.1 मधील जे काही चित्र दिलेलं आहे, जे उपग्रहाद्वारे घेतलेलं आहे, त्या चित्राचं निरीक्षण करून त्या चित्राच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे देऊया। सर्वात अगोदर तुम्ही या चित्राचं व्यवस्थित असं अचूक निरीक्षण करा। बघा, या चित्रामध्ये आपल्याला भूप्रदेश दिलेला आहे, ज्याच्यामध्ये डोंगर, दर्या, जंगल तसेच नदी प्रदेश दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अ, ब, क, ड आणि ई ही ठिकाणे देखील दाखवलेली आहेत। या चित्राच्या निरीक्षणावरून आता आपण या प्रश्नांची उत्तरे देऊया। पहिला प्रश्न आहे, अ, ब, क, ड, ई पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल का? याचं उत्तर आहे क आणि ड येथे मानवी वस्ती निर्माण होऊ शकते, कारण पाणी पुरवठा म्हणजे तिथं नदी प्रणाली असल्यामुळे पाणी मुबलक मिळेल, सपाट प्रदेश आहे, तसेच सुपीक असं गाळाचं मृदा आहे जी आपणास शेतीयोग्य आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावर शेती होऊ शकते। त्यामुळे क आणि ड या ठिकाणी वस्ती निर्माण होऊ शकते। दुसरा प्रश्न आहे, वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही आणि का? त्याचं उत्तर आहे अ, ब आणि ई येथे वस्त्यांची निर्मिती होणार नाही, कारण अ हे पर्वतीय प्रदेशात येतं, ब मध्ये तीव्र उताराचा प्रदेश आहे, तिथे दाट जंगल आहे, तर ई हे पूर ज्या ठिकाणी अधिक मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो, पुराचा धोका आहे असा तो प्रदेश आहे, तसेच तेथे दुर्गम असे जंगल देखील दिसून येते। तिसरा प्रश्न आहे, वरीलपैकी वस्ती निर्मिती करिता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हास वाटते? बघा मुलांनो, या चित्राचं जर आपण अचूक निरीक्षण केलं तर आपणास याचं उत्तर मिळतं, ते म्हणजे क आणि ड या ठिकाणी वस्ती निर्माण होऊ शकते। त्याच्यासाठी कारण आहे ते म्हणजे मुबलक असा पाणी पुरवठा आहे, तसेच सपाट मैदानी प्रदेश आहे, गाळाची सुपीक अशी मृदा आहे, त्यामुळे या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते। चौथा प्रश्न आहे, वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांसोबत आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील का? तर त्याचं उत्तर हो येतं, कारण आर्थिक घटकाचा देखील परिणाम हा मानवी वस्ती स्थापनेवर होत असतो। पाचवा प्रश्न आहे, प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का? म्हणजे जे काही प्राकृतिक घटक आहेत त्यांचा जे मानवी वस्तीमध्ये आर्थिक क्रिया चालणार आहेत त्याच्यावर परिणाम होतो का? तर हो, मैदानी प्रदेशामुळे वाहतूक व्यवस्थेचा विकास होतो, सुपीक गाळाची मृदेमुळे शेती व शेतीवर आधारित उद्योग निर्माण होण्यासाठी तिथली प्राकृतिक घटक महत्वाचे असतात, तसेच औद्योगिक विकास, या औद्योगिक विकासासाठी लागणारे जे काही परिस्थिती आहे, मुबलक पाणी पुरवठा आहे, सपाट प्रदेश आहे, यामुळे येथे आर्थिक विकास होऊ शकतो, त्यामुळे प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम हा होऊ शकतो। सहावा प्रश्न आहे, एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी तयार करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी वस्ती निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत असू शकतात? तर ते आहेत प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक, सांस्कृतिक व धार्मिक घटक, संरक्षण व ऐतिहासिक घटक। हे घटक एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मिती होण्यासाठी कारणीभूत ठरत असतात। आता आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन याचा अभ्यास करूया। मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो। यातूनच पुढे सामाजिक बांधील किंवा सामाजिक गरजा निर्माण होत असतात। विद्यार्थी मित्रांनो, मानव हा एक समाजशील प्राणी आहे। त्याला आपले जीवन व्यतीत करण्यासाठी आपल्या जे काही गरजा आहेत, सामाजिक, कौटुंबिक, या गरजा भागवण्यासाठी समाजावर अवलंबून राहावं लागतं। तो समाजाशी आपली बांधिलकी जपतो आणि त्यातून त्याच्या अनेक सामाजिक गरजाही पूर्ण होत असतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वस्ती म्हणजे काय पाहूया। सामाजिक गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात, अशा घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात। मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात आढळतो, म्हणजे मानव हा कुठेही एकटा राहत नाही, तर तो त्याच्या घराची स्थापना केल्यानंतर तो वस्त्यांमध्ये तो राहतो। यात एक घर ते मोठ्या शहरापर्यंतचा समावेश होतो, म्हणजे ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये एक घर असू शकतं किंवा मोठमोठी शहरे ही वस्तीच्या स्वरूपात असतात, हे आपणास दिसून येते। निवासासाठी तसेच त्याच्या आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश व्यापले जातात। या ठिकाणी मानव राहतो, समूह जीवन जगतो, त्याच्या आर्थिक क्रियाही करतो। म्हणजेच वस्ती किती महत्वाची आहे बघा। एक तर ती माणसाला निवाराही देते, तसेच त्याच्या ज्या काही आर्थिक क्रिया वगैरे आहेत त्या देखील त्या वस्तीतच चालतात। म्हणजेच तिथे त्याची रोजगार, दुकानदारी, व्यवसाय, व्यापार हाही चालतो।
तसंच या ठिकाणी तो समूहाने राहत असतो, त्याच्यामुळे त्याचे सामूहिक जीवन देखील याच वस्तीमध्ये व्यतीत होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक पाहूया. म्हणजे आपण मानव हा कोठेही कसेही वस्ती निर्माण करत नाहीये, तर त्याच्यासाठी काही घटक हे कारणीभूत असतात जे त्याच्या वस्तीच्या स्थानावर परिणाम करत असतात. ते कोणकोणते घटक आहे याचा आता आपण अभ्यास करूया. बघा, पहिला घटक आहे प्राकृतिक घटक. कोणत्याही ठिकाणच्या प्राकृतिक परिस्थितीचा वस्तीच्या निर्मितीवर परिणाम होत असतो. यामध्ये प्रदेशाची भूरचना, प्रदेशाचे स्थान, नद्यांची खोरी, समुद्रकिनारे, हवामान, तेथील असणारी जमीन, खनिज संपत्ती इत्यादी प्राकृतिक घटकांचा हा मानवाच्या वस्तीस्थानावर परिणाम होत असतो. हे जे प्राकृतिक घटक आहेत हे जर पोषक असतील तर त्या ठिकाणी मानवी वस्ती स्थापन केली जाते. दुसरा घटक आहे तो म्हणजे सामाजिक घटक. विद्यार्थी मित्रांनो, मानव हा मुळातच समाजशील प्राणी आहे. त्याच्यामुळे त्याला आपलं सामाजिक जीवन व्यतीत करण्यासाठी जे काय त्याच्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज आहेत हे जपण्यासाठी जे ते पोषक असे सामाजिक वातावरण असते त्या ठिकाणी मानवाच्या वस्त्या निर्माण होतात. तिसरा घटक आहे आर्थिक घटक. यामध्ये त्या मानवाला मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी, त्या प्रदेशामध्ये निर्माण होणारी दळणवळणाची साधने, वाहतूक उद्योगांसाठी पोषक असणारे परिस्थिती, तेथे आढळून येणारी खनिज संपत्ती, हे घटक हे मानवाच्या वस्ती स्थापनेवर परिणाम करत असतात. हे घटक पोषक असतील तर त्या भागामध्ये वस्त्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. चौथा आहे सांस्कृतिक व धार्मिक घटक. सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे वस्ती करून लोक राहतात. म्हणजे ज्या ठिकाणी सांस्कृतिक घटक हे पोषक आहेत अशा ठिकाणी मानव वस्ती करतो. त्याच पद्धतीने धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, मंदिरे, मशिदी इत्यादी घटकांना केंद्रभाग मानून या धार्मिक ठिकाणांच्या सभोवताली मानव हा वस्ती निर्माण करतो. पाचवा घटक आहे संरक्षण व राजकीय घटक. ज्या प्रदेशामध्ये शासनाची ध्येय धोरणे, राजकीय परिस्थिती ही वस्ती स्थापनेत पोषक असते, तसेच त्या मानवाचे विविध परकीय आक्रमणांपासून संरक्षण होऊ शकते, अशा भागामध्ये मानव हा वस्ती करून राहत असतो. सहावा घटक आहे ऐतिहासिक घटक. एखाद्या ठिकाणाचे असणारे ऐतिहासिक महत्त्व, त्या ठिकाणाचा असणारा ऐतिहासिक वारसा हे घटक मानवाच्या वस्ती स्थानावर परिणाम करत असतात. या घटकांमुळे मानव हा त्या प्रदेशामध्ये वस्ती निर्माण करून राहत असतो. अशा पद्धतीनं मानवाच्या वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये प्राकृतिक घटक, सामाजिक घटक, आर्थिक घटक, सांस्कृतिक व धार्मिक घटक, संरक्षण व राजकीय घटक आणि ऐतिहासिक घटक हे महत्त्वाचे घटक परिणाम करताना आपणास दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मानवी वस्तीवर परिणाम करणारे घटक पाहिले, तर आता या मानवी वस्तींचे प्रकार कोणते आहेत याचा आता आपण अभ्यास करूया. वस्त्यांचा आकार आणि प्रकार यात भिन्नता आढळते. म्हणजेच प्रत्येक प्रदेशामध्ये आढळून येणाऱ्या वस्त्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही वस्त्या ह्या दाटीवाटीने एकवटलेल्या दिसतात, तर काही वस्त्या ह्या विखुरलेल्या स्वरूपात असतात. या वस्त्यांमध्ये एका पाड्यापासून ते महानगरापर्यंत समावेश होत असतो. आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्ट्ये आणि सामाजिक संरचना बदलते. तसेच पर्यावरण आणि तंत्रज्ञान ही बदलते. वस्त्या या छोट्या आकाराच्या आणि एकमेकापासून दूर असू शकतात, तसेच त्या मोठ्या आणि जवळजवळ बसलेल्याही असू शकतात. घरांमधील अंतराच्या आधारावर वस्त्यांचे खालील 4 प्रकार पडतात. ते कोणते ते आता आपण पाहूया. पहिला आहे तो दाट किंवा केंद्रित वस्ती. दुसरा आहे अर्ध केंद्रित व अपखंडित वस्ती. तिसरा आहे विखुरलेली वस्ती आणि चौथा आहे एकाकी वस्ती. हे एकूण वस्त्यांमध्ये जे घरामधील अंतराच्या आधारावर हे वस्त्यांचे 4 प्रमुख प्रकार पडतात. या 4 प्रमुख प्रकारांपैकी पहिला प्रकार आहे तो दाट व केंद्रित वस्ती. बघा, केंद्रित वस्तीत घरे जवळजवळ अंतरावर दाटीवाटीने असतात. ही वस्ती दुकाने, बाजारपेठा, शाळा, धार्मिक स्थाने, करमणुकीच्या सुविधा, वाहतुकीच्या सुविधा, साधन संपत्ती यांनी सुसज्ज अशी असते. या वस्तीतील लोक सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक कारणांनी एकत्र आलेले असतात. या वस्तीतील गल्ल्या अतिशय अरुंद असतात. दाट वस्तीमध्ये काही ठिकाणी थोडी जागा शिल्लक असते व त्या भागात देखील वस्ती होऊन वस्तीचे क्षेत्र वाढत जाते. म्हणजे
अगोदरच ही वस्ती दाट असते, त्यात जर कुठे थोडी जागा शिल्लक असेल तर त्या शिल्लक जागेवर देखील लोक वस्ती करून राहतात, त्यामुळे ही वस्ती अधिकच दाट होते. अशा वस्तीचे स्वरूप एखाद्या जाळ्यासारखे असते, यातून वेगवेगळ्या दिशेने रस्ते गेलेले असतात. अशा वस्त्यांमध्ये घरांची विभागणी झालेली असते. दुकाने, मंदिरे, मशिदी यासारखी धार्मिक स्थळे गावाच्या मध्यभागी असतात. या वस्त्या अशा ठिकाणी वसलेल्या असतात ज्यातून शेतकऱ्यांना आपली शेती जवळ पडते. संरक्षणाच्या दृष्टीने ही वस्ती चांगली असते. संकटाच्या वेळी लोक एकमेकांना मदत करतात, कारण ही वस्ती दाट असते, केंद्रित असते. त्यामुळे जर तिथे कोणाला काय अडचण आली तर सर्व लोक धावून मदतीला येतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती. जेव्हा एकाच वस्तीत घरे एकमेकापासून कमी अंतरावर व अनियमितपणे वसलेली असतात तेव्हा त्या वस्तीस अपखंडित वस्ती असे म्हणतात. म्हणजे वस्ती एकच आहे, परंतु त्या वस्तीतील घरांचं अंतर हे अनियमित आहे असल्यामुळे ते अपखंडित अशी वस्ती दिसते. तिलाच आपण अर्धकेंद्रित वस्ती असे म्हणतो. कमी किंवा दाट अर्धकेंद्रित वस्ती ही केंद्रित वस्तीकडे झुकणारी संक्रमण अवस्था आहे. म्हणजेच ही अवस्था कशी आहे या वस्तीची, तर ती केंद्रित वस्तीकडे झुकणारी अशी संक्रमण अवस्था आहे. लोकसंख्येच्या वृद्धी आणि नव्या तंत्राचा वापर यामुळे विखुरलेल्या वस्त्या जवळजवळ येऊन त्या अर्धकेंद्रित स्वरूपात रूपांतरित होतात. म्हणजे ज्या काही विखुरलेल्या वस्त्या आहेत, ह्या विखुरलेल्या वस्त्यांमध्ये औद्योगिक प्रगती होऊ लागते, लोकांच्या व्यवसायात वाढ होते, त्यामुळे तिथे अधिक घरे वाढतात आणि ती घरे ही जवळजवळ येतात. त्यामुळे विखुरलेल्या वस्तीचे रूपांतर हे अर्धकेंद्रित वस्तीत होते. या वस्तीमध्ये केंद्रित व विखुरलेली वस्ती या दोघांचीही वैशिष्ट्ये आढळतात. म्हणजे ही अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती आहे. या वस्तीमध्ये केंद्रित आणि विखुरलेली वस्ती या दोन्ही प्रकारच्या वस्त्यांची वैशिष्ट्ये आपल्यास या अर्धकेंद्रित वस्तीमध्ये दिसून येतात. अशा प्रकारच्या वस्तींची निर्मिती पर्जन्याचे प्रमाण कमी, खडकाळ प्रदेश, सांस्कृतिक व सामाजिक घटकांमुळे झाले असल्याचे दिसून येते. या प्रकारच्या बहुतांश वस्त्या या लहान स्वरूपाच्या असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वस्तीचा तिसरा प्रकार विखुरलेली वस्ती किंवा विकेंद्रित वस्ती याचा अभ्यास करूया. डोंगरतळ, वनक्षेत्रे, दुर्गम प्रदेश, दाट जंगले, पुराचा त्रास यासारख्या भौगोलिक अडथळ्यामुळे वस्तींमधील घरे दूर दूर अंतरावर विस्तारलेली असतात. त्याला विखुरलेली वस्ती असे म्हणतात. या प्रकारच्या वस्ती या डोंगराळ भाग, विषम हवामानाचा प्रदेश, वाळवंटी प्रदेश या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. विकेंद्रित किंवा विखुरलेली वस्तीत घरे दूर दूर अंतरावर असतात. तसेच घरांची संख्या ही फार कमी असते. एकाकी घरे हे या वस्तीचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. शेतीचे रक्षण करण्यासाठी शेतात राहणारे लोक अशा प्रकारची वस्ती करून राहतात. मासे पकडणारे लोक मासेमारीच्या उद्देशाने दूर दूर घरे बांधून राहतात. घरांना वापरलेली सामग्री ही वेगळी असते. कसं आहे, ज्या प्रदेशामध्ये जे साधन उपलब्ध होईल त्या साधनाच्या साहाय्याने घरांची निर्मिती केलेली असते. त्यामुळे या घरामध्ये वापरलेली सामग्री ही वेगवेगळी असते. प्रत्येक कुटुंबाचे घर हे अलिप्त असते. म्हणजेच प्रत्येक घरात एक कुटुंब राहत असते. अशा प्रकारची वस्ती संयुक्त संस्थाने, कॅनडा, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया या देशात आढळते. तर भारतामध्ये जे केरळची किनारपट्टी आहे तसेच वाळवंटी भाग आहे, या भागांमध्ये अशा पद्धतीची विखुरलेली वस्ती आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, घरातील अंतरावरून जे वस्तीचे प्रकार पडतात त्या प्रकारातील शेवटचा चौथा प्रकार आहे एकाकी वस्ती. ज्यावेळी एक किंवा एकपेक्षा अधिक कुटुंबे जेव्हा परस्परापासून दूर दूर अंतरावर एकाकीपणे वस्ती करून राहतात त्या वस्तीस एकाकी वस्ती असे म्हणतात. या वस्त्यांमध्ये दोन वस्तीमधील अंतर हे खूप असते. विपरीत हवामान, जंगल, डोंगर व टेकड्या, दुर्गम भाग अशा प्रदेशात एकाकी वस्ती आढळते. या वस्त्यांमध्ये घरांचे प्रमाण हे खूपच कमी असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण करून पहा याचा अभ्यास करूया. आकृती क्रमांक 3.2 मधील अ ते उ या विविध प्रतिमा वस्त्यांची आकृतिबंध दर्शवतात. त्यांचे निरीक्षण करा. वस्तीच्या विविध आकृतिबंधातील फरक समजून घ्या. त्यासाठी दुसऱ्या स्तंभाची मदत घ्या. त्यातील वैशिष्ट्ये ज्या वस्तीला लागू पडतात त्यानुसार छायाचित्रास दिलेले वर्णाक्षर त्या वैशिष्ट्यांखालील चौकटीत लिहा. बघा, यामध्ये दोन आपल्याला स्तंभ दिले आहेत. पहिल्या स्तंभामध्ये आपल्याला काही उपग्रहीय वस्तींच्या प्रतिमा दिलेल्या आहेत, तर दुसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला
वस्त्यांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आपल्याला या प्रतिमांचं निरीक्षण करून त्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती दुसऱ्या स्तंभातील ज्या वैशिष्ट्यांना लागू पडतात त्या वैशिष्ट्यांच्या खाली एक चौकट दिलेली आहे. तिथे आपल्याला त्या प्रतिमांचा जो काय वर्णाक्षर आहे ते नोंदवायचं आहे. चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रत्येक प्रतिमा आणि त्यांना लागू होणारे वैशिष्ट्ये कोणते आहेत हे शोधूया. पहिली प्रतिमा बघा, अ या वस्तीचा कोणताही आकार दिसत नसल्या कारणाने या वस्तीसाठी लागू होते वैशिष्ट्य ते आकारहीन वस्तीचं. दुसरी आहे आ, ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला रेषाकृतीमध्ये वस्ती निर्माण झालेली दिसते, त्याच्यामुळे या आकृतीस लागू होणारे वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे रेषीय वस्तीचे. ई ही तिसरी प्रतिमा बघा, त्याच्यामध्ये त्रिकोण निर्माण झाल्यासारखा दिसतो आहे, त्यामुळे या वस्तीला त्रिकोणी वस्तीची वैशिष्ट्ये लागू होतात. चौथं दीर्घ ई, याच्यामध्ये जर आपण नीट प्रतिमेचा अभ्यास केला तर लक्षात येतं की एका सरोवराच्या भोवताली गोलाकार अशी वस्ती निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे या प्रतिमेसाठी वैशिष्ट्य लागू होतं ते वर्तुळाकार वस्तीचं. पाचवा आहे उ, ही वस्ती बघा एक केंद्र दिसतं आहे मध्यभागी आणि त्या केंद्राच्या भोवताली वस्ती निर्माण झालेली आहे, म्हणजे ही केंद्रसारी या वस्तीची वैशिष्ट्ये या प्रतिमेस लागू होतात. शेवटचं सहावं आहे उ, या प्रतिमेतील घरांचं अचूक निरीक्षण केलं तर लक्षात येतं की प्रत्येक घराची रचना ही आयताकृती वस्त्यांप्रमाणे झालेली आहे, त्यामुळे या प्रतिमेस आयताकृती वस्तीचे वैशिष्ट्ये लागू होतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे नेहमी लक्षात ठेवा याचा अभ्यास करूया. प्रकार हा शब्द काही समान वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूंचे किंवा संबोधनाचे वर्गीकरण सांगतो, तर आकृतिबंध हा शब्द त्यांचे आकार किंवा स्वरूप याबद्दल सांगतो. जेव्हा आपण वस्तूच्या आकृतिबंधाचा विचार करतो तेव्हा हा शब्द दिलेल्या प्रदेशातील वस्तूंची वैशिष्ट्ये, रचना किंवा वस्त्यांचे वितरण याकरिता वापरला जातो. केंद्रीय वस्त्या हा वस्त्यांचा एक प्रकार आहे, तर रेषीय वस्त्या हा वस्त्यांचा आकृतिबंध आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, प्रकार आणि आकृतिबंध यामध्ये फरक आहे. प्रकार हे आपणास त्या वस्त्यांचे समान असणारे वैशिष्ट्ये सांगतो, तर आकृतिबंध हा त्या वस्त्यांची रचना सांगतोय. बघा, वस्त्यांमध्ये आपण त्यांचे प्रकार पाहिले, त्याच्यामध्ये दाट किंवा केंद्रित वस्ती, अर्धकेंद्रित वस्ती, अपखंडित वस्ती, विखुरलेली वस्ती, एकाकी वस्ती हे वस्तींचे समान वैशिष्ट्य असणारे प्रकार झाले. तर आता आकृतिबंध म्हणजे काय, तर त्याची असणारी रचना, त्या वस्त्या कोणत्या विशिष्ट अशा रचनेत आढळून येतात हे आपण आकृतिबंधाद्वारे अभ्यासणार आहोत. त्या आकृतिबंध बघा, रेषीय वस्ती, आयताकृती वस्ती, आकारहीन वस्ती, केंद्रस्थारी वस्ती, वर्तुळाकार वस्ती, त्रिकोणाकृती वस्ती हे त्यांचे वस्त्यांचे आकृतिबंध झाले. आपण एक आकृतिबंधाचा सविस्तर असा अभ्यास करूया. पहिला आहे तो म्हणजे आकारहीन वस्ती. जगात निर्माण होणाऱ्या प्रत्येक वस्तीला विशिष्ट असा आकार प्राप्त होईल असे नसते. बऱ्याच वस्तींना कसलाही आकार प्राप्त होत नाही, अशा वस्तींना आकारहीन वस्ती असे म्हणतात. नवनवीन तयार झालेली वस्ती ही सुरुवातीला आकारहीन वस्ती असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होऊन येणारे लोक मिळेल त्या जागी वस्ती करून राहतात, अशा वस्तीला विशिष्ट असा आकार प्राप्त होत नाही, त्यामुळे ही आकारहीन स्वरूपातील वस्ती असते. वस्तीचा दुसरा आकृतिबंध आहे तो रेषाकृती वस्ती. एखाद्या वस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा नदी, कालवा यांना लागून ह्या वस्त्या आढळतात. ही वस्ती मुख्यतः रस्त्याच्या दोन्ही बाजूस, नदीच्या काठावर, समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा टेकडीच्या पायथ्याशी वसते. अशा आकाराच्या वस्तीत घरे ही एका रेषेत बांधलेली असतात, त्यांच्या दोन्ही बाजूने दुकाने असतात, म्हणून या वस्तीला रेषाकृती वस्ती असे म्हणतात. या वस्तीतील घरे बहुधा एका रांगेत असतात. घरे परस्परांजवळ असतात. वस्तीतील रस्ते, गल्ल्या परस्परांना समांतर असतात. रस्त्याच्या बाजूला महत्वाची दुकाने असतात. घरांची दारे एकाच दिशेला असतात. या वस्तीचा विस्तार रस्त्याच्या दोन्ही दिशेने होतो. रेल्वेच्या रुळाच्या बाजूला तसेच राष्ट्रीय महामार्ग, मुख्य रस्ते अशा रस्त्यांच्या बाजूला व कालवे यांच्या बाजूला या पद्धतीच्या वस्त्या या आढळून येतात. वस्तीच्या आकृतिबंधातील तिसरा आकृतिबंध आहे त्रिकोणी वस्ती. दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी अशा वस्त्या आढळतात. प्राकृतिक किंवा सामाजिक कारणांमुळे अशा वस्त्यांची वाढ तिन्ही बाजूने होते. विद्यार्थी मित्रांनो, दोन नद्यांचा संगम जेथे होतो त्या प्रदेशात त्रिकोणाकृती वस्ती ही निर्माण होत असते.
विद्यार्थी मित्रांनो, वस्तीच्या आकृतिबंधातील चौथा आकृतिबंध आहे वर्तुळाकार वस्ती। एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला गोलाकार स्वरूपात या वस्त्यांची निर्मिती होते। पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरेही जवळजवळ आढळतात। वस्तीच्या संरक्षणासाठी किंवा अन्य सोयींसाठी अशा प्रकारची घरे बांधले जातात। विद्यार्थी मित्रांनो, वस्तीच्या आकृतिबंधातील पाचवा आकृतिबंध आहे केंद्रस्थानी वस्ती। या वस्तींमध्ये काय असतं तर साधारणतः एक मुख्य असं केंद्र असतं। मग हे केंद्र देऊळ असो, मशीद असो, बाजार असो, हे त्या वस्तीच्या मध्यभागी असतं आणि या मध्यभागापासून वस्ती ही त्याच्या सभोवताली विकसित होत असते। हे जे वस्तीच्या मध्ये केंद्र असतं त्या केंद्राच्या सर्व दिशेने ही विस्तृत स्वरूपात वस्ती वाढत जाते। त्यामुळे या वस्तीला केंद्रस्थानी वस्ती असे म्हणतात। वस्तींच्या आकृतिबंधातील शेवटचा उ आकृतिबंध आहे आयताकृती वस्ती। जगातील जास्तीत जास्त प्रमाणातील वस्तींचा आकार हा आयताकृती असलेला आपणास दिसून येतो। ही वस्ती सुपीक मैदानी प्रदेशात किंवा दोन डोंगरांच्या मधील खोऱ्यात वसलेली आपणास दिसून येते। या वस्तीमध्ये घरे ओळीत आणि सरळ रेषेत असतात। अशा ओळी एकमेकांना समांतर असतात। या वस्तीत घरे हे अतिशय जवळजवळ बांधलेली असतात। गल्ल्या एकमेकांना समांतर असतात आणि एकमेकास काटकोनात छेदत असतात। आधुनिक काळात नियोजित शहरे वसवताना अशा आकाराचा विचार केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वस्तीचे विविध प्रकार, वस्तीचे आकृतिबंधानुसार निर्माण होणारे विविध आकृतिबंध यांचा अभ्यास केलेला आहे। उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। आपणास जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच लाईक करा, आपले मत कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।